बघू शकतोय सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या तंदूरच्या पीसेसला आणि सर्व मसाले एकदम व्यवस्थितपणे आपल्या ईच अँड एव्हरी प्रत्येक सिंगल पीसला लागलेले आहेत. एकदम व्यवस्थितपणे डीप कट मध्ये आपले सर्व मसाले लागल याची आपण काळजी घेत असतो, जेणेकरून आपलं तंदूर पण एकदम टेस्टी लागलं पाहिजे. चिकन मॅरिनेशन झालेलं आहे आणि आता आपले चिकन तंदूर जे आहे ते आपल्या भट्टीमध्ये जाण्यासाठी आपण सीखला लावून घेतोय एक एक करून. आपण बघू शकतो एकदम व्यवस्थितपणे आपल्याला पीसेसचं कॉम्बिनेशन करावं लागतं. आपल्याला पीसेसचं सुद्धा कॉम्बिनेशन एकदम व्यवस्थित करावं लागतं. एक लेग पीस, एक ब्रेस्ट पीस, एक लेग पीस, एक ब्रेस्ट पीस, जेणेकरून आपण पुढे जे देतो पीसेस ते पण त्याच सिक्वेन्स मध्ये आपले गेले पाहिजेत. एकाच टेबलला 2 लेग पीसचे किंवा एकाच टेबलला 2 ब्रेस्ट पीसचे गेले तर ते हे होतं. अशा पद्धतीने आपण मल्टिपल 6ला आपले लेग आणि ब्रेस्टचे पीस लावून घेत आहोत. त्यानंतर आपण त्याला फायनल प्रोसेससाठी तंदूर भट्टीमध्ये टाकणार आहोत.